सर प्रोग्राम कशाचा आहे? हा 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त प्रोग्राम आपण दरवर्षी घेत असतोय. 7वं वर्ष. झेंडा आहे का? झेंडा दादा, झेंडा आहे का? भारताचा 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 तुमचं कॅमेराचे गार्ड असते ना, ते हरवलं म्हणजे वर राहिलाय, गॅरंटीनी वर राहिलाय ते. नमस्कार मंडळी, काय म्हणता? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज आहे 79वा स्वातंत्र्य दिन. तर स्वातंत्र्य दिन म्हटलं की आपल्याला लहानपणीचे दिवस आठवतात, जे आपल्या गावामध्ये प्रभात फेरी किंवा त्याला आपण रॅली म्हणत होतो. तर रॅली निघत होती, तर सकाळी रॅलीमध्ये जाणे, कोणी मित्र नाही आले तर त्यांना घरी घ्यायला जाणे. तर ह्या भरपूर साऱ्या आपल्या आठवणी आहे. तर मी आज असं ठरवलं आहे की आपल्या यवतमाळ सिटीमध्ये ज्या ज्या उंचावरचे ठिकाण आहे त्या ठिकाणी जाऊन झेंडा फडकवायचा. तर असे 4-5 स्पॉट आहे आपले, त्यातल्या आता किती होते आज दिवसभरामध्ये ते महत्वाचं आहे. तर तिथे जाऊन आपल्याला झेंडा फडकवायचा आहे. माझ्यासोबत तुम्ही पण राहणार आहे. त्याआधी आपण एक थोडं गावामध्ये फेरफटका मारून येऊ. तर चला माझ्यासोबत आता एक फेरफटका मारून येऊ आपण. तर माझ्या भाच्याची खूप इच्छा होती की तुम्ही इतके फिरता तर मला पण घेऊन जा. तर म्हटलं चल मग. तर त्यामुळेच आपण त्याला आता आणायसाठी चाललो आहे. ए श्री, कुठं जायचं आहे सांग पहिला. आता कॅम्पिंगला. अरे आज कॅम्पिंगला नाही जायचं आहे आपल्याला. आपल्याला जायचं आहे आज यवतमाळमध्ये जेवढे मोठे ठिकाण आहेत ना उंचावरचे, तिथे पहाड म्हण किंवा मोठ्या बिल्डिंग म्हण, सर्वात उंच, तिथे जाऊन आपल्याला झेंडा फडकवायचा. तर बढिया वाटेल ना? तर मंडळी, मी आता एक थोडं समोर चाललो होतो, तर एका ठिकाणी मला एक कार्यक्रम दिसला. तर उत्साहपूर्वक मी त्यांना विचारलं की हा काय प्रोग्राम आहे. तर त्यांचं म्हणणं पडलं की हे 15 ऑगस्ट निमित्त मी प्रोग्राम ठेवला आहे. मला तर ओनर कोण आहे? सर आहेत का? तर हा सर प्रोग्राम कशाचा आहे? हा 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त प्रोग्राम आपण दरवर्षी घेत असतोय. 7वं वर्ष आहे माझं. खूप छान पुढाकार आहे हा. 26 जानेवारी आणि 26 जानेवारी 15 ऑगस्ट दोन्ही दिवशी खूप चांगली गोष्ट आहे. कारण की आपण सर्व सण तर साजरे करतोच, पण 15 ऑगस्ट हा सर्वात मोठा सण आहे आपला. आणि आपण प्रत्येक प्रोग्राम, प्रत्येक सण साजरे करतो. फक्त 26 जानेवारी 15 ऑगस्ट यालाच आपण कधी प्रोग्राम समजलाच नाहीये, सण समजलाच नाहीये. हा राष्ट्रीय सण आहे. खरंच राष्ट्रीय सण आणि धार्मिक सण आहे. पण याचं महत्व समाजामध्ये रुजवलं जावं यासाठी प्रफुल्ल देशमुख साहेबांनी हा पुढाकार घेतला. आणि आमचं विचार असा होता की सरकारी नोकरीवाले जे आहेत ते तर जातात, झेंडावंदन करतात आणि सण साजरा करतात, परंतु जे घरी राहणारे आहेत, जी नोकरीमध्ये आहेत, अशा लोकांसाठी हा कार्यक्रम जो आहे, तो कार्यक्रम सण जो आहे तो साजरा करण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. तर त्यासाठी वैयक्तिक स्तरावर सुरुवात आम्ही केली. आम्हाला जास्त काही आज पाहायला मिळत नाहीये. त्याचं कारण असं आहे की मी लेट झालोय थोडं उठायला. मी काल रात्री 3-4 वाजेपर्यंत एडिटिंग केली, त्यानंतर सकाळी लवकर जागच नाही आला मला. तर फायनली आपली कार आपल्याला भेटली आहे. शुभम आता मला कार देऊन गेला. आता आपण कारने फिरू मस्त. तर आपला आता कॅमेरामॅन झालाय श्री. तर आपण मित्र आता चाललो आहे झेंडा घ्यायसाठी. दादा, झेंडा आहे का? झेंडा दादा, झेंडा आहे का? भारताचा 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 आपल्याला झेंडाच मिळत नाही आहे कुठे. कारण की आम्ही इतकं फिरत आहे. आता 4 ते 5 शॉप झाले आणि जे मोठे मोठे दुकान आहे जिथे झेंडे मिळतात तिथे पण झेंडे नाही आहेत. एवढी मोठी सिटी आमची यवतमाळ, एकाही ठिकाणी मोठा झेंडा सापडत नाही आहे आम्हाला. भेटला? अरे बढिया. तर मंडळी, शेवटी आम्हाला 5 फूट असा लांब मस्त झेंडा भेटला आहे आम्हाला. घ्यायचा का रे श्री? हाच घ्यायचा ना? आवडला ना? या दादांकडे मिळाला आम्हाला. आपल्या शॉपचं नाव दादा? गुरुदेव जनरल स्टोर, दत्त चौक. गुरुदेव जनरल स्टोर, दत्त चौक. तर मंडळी, आम्ही आलोय आमच्या ठिकाणी जिथे आम्हाला पोहोचायचं होतं. आम्ही पोहोचलो.
हा माझ्यासोबत श्री. श्री हाय कर. तसं नाही, हाय. त्रास होत आहे का पण? हा मजा येत आहे. आपण मंडळी नंतर मग तिथे जाणार आहेत त्या स्पॉटवर. ती पण टेकडी खूप उंच आहे, याही पेक्षा ती उंच आहे. तर मित्र, पहिले आपण हा दांडा झेंड्यामध्ये टाकून घेऊ. आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ. याला यवतमाळमध्ये या टेकडीला बहिरम टेकडी म्हणतात. त्रास होणार आहे वर चढताना, पण जाऊ. एकतर मी आज फॉर्मल घालून आहे, तर फॉर्मल मुळे थोडा जास्त त्रास होऊ शकतो. पण हा थकला नाही आहे आता. पण श्री थकला का रे? तर चला मंडळी, आता आपण वर जाऊया. हे इथून जावं लागते, रस्ता इथून गाडीपासून वर. भरपूर वरती आहे. आल्यालाच दम लागला मला. थकला का? थकला? हो. वरती मंदिर आहे एवढ्या वर. काय लहान करायचे आहे ते? करणं ठरवलेल्या गोष्टी करायसाठी किती मेहनत लागते. बोलणे खूप सोपी असते. म्हटलं की सिटी मधल्या मोठ्या ठिकाणी जिथे जास्त उंच आहे तिथे जाऊन झेंडा फडकवायचा आहे, तर हे बोलणं खूप सोपं असते. आमचा फक्त एक स्पॉट झाला आज. आत्ता आमचे 2 ते 3 तास गेले त्याच्यामध्ये. आता दुसऱ्या स्पॉटसाठी बघा किती वर आलो. त्यानंतर फिरणंही चालू आहे आमचं वर. खूप मेहनत लागते. बघू आपण काठावर आता कधी पोचतो. तिथून पूर्ण सिटी दिसते अशा ठिकाणी जायचं आहे. पावसाळा असल्यामुळे भरपूर झाडांची वाढ झाली आहे. वाढ झाल्यामुळे काहीच दिसत नाही आहे, कारण झाड मोठे मोठे झालेत. ड्रोननी शॉट घेतल्याशिवाय आपल्याला सिटी काही दिसणार नाही. आता आपण ड्रोननी शॉट घेऊ, मग आपल्याला इथून पूर्ण सिटी दिसेल. तर चला. मित्र, आम्ही आता इथे झेंडा फडकवला आहे. आता आम्ही इथून पण घरी निघत आहे. खूप वेळ झाला, भरपूर वेळ गेला आमचा, आणि परफेक्ट आपलं काम पण झालं. म्हणजे आमची इच्छा होती आज 15 ऑगस्ट निमित्त आपण एक झेंडा फडकवला पाहिजे कुठेतरी, तर ते आज त्यामध्ये आम्ही सक्सेस झालो. तर आमचं काम झालं आहे. आता आम्ही आता घरी निघत. श्री थकला नाही तसा, मी जास्त थकलो. श्री कमी थकला आहे. श्री काही नाश्ता करायचा का मग? आता काय खायचा आहे? समोसे? काही चालतंय. मित्रांनो, इथे 2 मंदिर आहेत. एक बहिरम देवस्थान, त्यानंतर हे दुर्गा माता मंदिर. आता निघूया मित्र आपण, खूप वेळ झाला. आता ड्रोनचं कॅमेरा जे गार्ड असते ना, ते हरवलं म्हणजे वर राहिलाय, गॅरंटीने वर राहिलाय ते टेकडीवर. तर आता वर जाणे आहे पुन्हा. तर मंडळी, आता आम्ही पुन्हा निघालो. तेवढाच व्यायाम होऊ राहिला आता, पण भरपूर झाला व्यायाम हा एका दिवशी. एवढा व्यायाम नाही पाहिजे. झाड आठवून राहिला आमचं. मामा, हा, हे झाड नाही, ते झाड आहे. ते वय? हा, मला आठवलं. कोणतं हे झाड? पण नाही आठवत आहे यार. थांब. हे सापडलं. एक नंबर. आम्ही लात पण दिली त्याच्यावर. त्याचा अर्थ हे दबून आहे ना आतमध्ये. आता नेक्स्ट टाइम येतं का नाही श्री माझ्यासोबत? येतं ना. येतं नक्की ना? हो, येतं ना. बापरे, भीती लागत आहे का? हा, भीती लागत आहे. विजांचा कडकडाट होता तर भाऊला भीती लागत आहे. आम्ही खाली. हा, आता निघू आपण.
चला, हे आमची राज कचोरी कशी आहे का माहित, खाऊन पाहू आपण. नाश्ता तर केला पण आम्हाला काही नाश्ता आवडला नाही आहे. पण चला निघूया आता समोर. याचं तरी पोट भरलं असं, पण विचारू आपण श्रीला, पोट भरलं का रे? काहीच नाही आहे ना? चांगली होती की नाही? काय त्याच्यात नुसतं दही खटाई वगैरे असते का? असं झालं. तर चला आता घरचीच अपेक्षा, आता घरी मस्त चहा पिऊ, काहीतरी नाश्ता करू, नाहीतर मग डायरेक्ट जेवण. आता बाय बाय. तर फायनली आलो मित्रांनो आपण आपल्या घरी आलो. आता मस्त फ्रेश झालो आहे. तर मला वाटत होतं की आज आपले 2 ते 3 स्पॉट होतील, पण 3 स्पॉट नाही झाले जिथे आपल्याला तिरंगा फडकवायचा होता. पण आपले 2 स्पॉट झाले. एक म्हणजे जो यवतमाळ सिटीमध्ये जो मोठा पूल झाला आहे रेल्वेचा, तो झाला आहे. त्यानंतर बहिरम टेकडी आहे आपल्या इथे यवतमाळ सिटीमध्ये, तर तो स्पॉट झाला आहे. असे 2 स्पॉट झाले आज. 3 ते 4 करायची इच्छा होती, पण ऊन पण भरपूर होती. त्यानंतर सायंकाळी पाऊस पण भरपूर आला. तर सायंकाळी मला 1-2 तास शिल्लक राहिला होता, पण मला तो वेळ पावसामुळे घेता नाही आला. तर काही प्रॉब्लेम नाही. तर असो जे काय असेल तर. पण आजचा दिवस खूप छान गेला. 15 ऑगस्ट आहे आणि 79वा स्वातंत्र्य दिवस आहे आपला. आणि काहीतरी करावं वाटलं मला, की एक संकल्पना असते ना आपली, की 15 ऑगस्ट निमित्त आपण एक झेंडा फडकवला पाहिजे. तर मग त्याच उद्देशाने मी आज ठरवलं होतं की आपण एक झेंडा फडकवायचा 2 ते 3 ठिकाणी. आणि जे सिटीमध्ये सगळ्यात उंच ठिकाण आहे, टॉपचं ठिकाण आहे, तिथे जाऊन फडकवायचा. तर ते माझं जे काही संकल्पना केली होती ते माझी झाली आज पूर्ण. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग कसा वाटला त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळींना. आणि माझं चॅनल ज्याचं नाव आहे प्रणित लाईफ लेन्स, याला नक्की सबस्क्राईब करा. आत्ता करायचं आहे मला जेवण, त्यानंतर व्हिडिओ एडिट करायचा आहे. तर मी घेतो तुमची रजा. गुड नाईट, शुभरात्री, जय हिंद, जय भारत.